3 वर्षापूर्वी प्रियकराच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात पेल्लार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 3/4/2024 रोजी 2 इसम त्यांच्या ताब्यात धारदार शस्त्र बाळगून दखलपत्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने धानिवबाग, बजरंग चाळ, नालासोपारा पूर्व येथे येणार असल्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांना दिली असता त्यांनी बातमीची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले। सदर आदेशान्वये गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एक पोखन परण साव वय 50 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर। 2 अब्दुल मुबारक अली शहा उर्फ बड्डा वय 23 वर्ष, व्यवसाय चालक, राहणार नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक ऑटो रिक्षा, एक तलवार, एक सुरा असे धारदार हत्यारे व एक मोबाईल फोन मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे। सदर बाबत त्यांच्या विरुद्ध पेल्लार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 377/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 3713135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना करण्याबाबत आदेशित केले होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून वरील गुन्ह्यात अटक आरोपित यांनी 3 वर्षापूर्वी एका इसमाचा खून केला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पोलीस पथकाने अटक आरोपित यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला। त्यामध्ये अटक आरोपित पोखन परण साव वय 50 वर्ष याने त्याच्या नायगाव येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेम संबंध होते। सदर प्रेम संबंधांमध्ये सदर महिलेचा पती वकील अहमद बादशाह अहमद सिद्दीकी हा अडसर ठरत असल्याने अटक आरोपित पोखन साव याने त्याचे साथीदार अब्दुल मुबारक अली शहा उर्फ बड्डा व इम्रान इब्राहिम सिद्दीकी यांच्यासह मिळून कट रचून वकील अहमद यास दिनांक 3/9/2021 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास श्री राधाकृष्ण हॉटेलच्या जवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 च्या कडेला बाफाने गावाच्या हद्दीत तालुका वसई, जिल्हा पालघर येथून जबरदस्तीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऑटो रिक्षा क्रमांक MH47X1928 हिच्यामध्ये बसवून त्या शिवीगाळ दमदाटी करून त्याचा गळा आवळून त्याच्या मानेत डिओ दुचाकीची चावी भोसकून जिवे ठार मारून त्याचा खून करून त्याचा मृतदेह मौजे भालीवली गावाच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 च्या गुजरात वाहिनी लगत खड्ड्यात फेकून दिल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। आरोपित याने मयत या जबरदस्तीने रिक्षात बसवलेली जागा व मृतदेह फेकून दिल्याची जागा दाखवली असता पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरची माहिती माननीय जितेंद्र वनकोटी यांना दिली। त्यांनी सदर बाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने वकील अहमद यास फेकून दिलेल्या ठिकाणाबाबत माहिती घेतली असता विरार पोलीस ठाणे येथे एक अनोळखी इसमाचा मृतदेह दिनांक 6/9/2021 रोजी कुजलेल्या स्थितीत मिळून आल्याबाबत विरार पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 187/2021 CRPC 174 प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले। तसेच सदर इसम वकील अहमद ही व्यक्ती हरवल्याबाबत वालीव पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 247/2021 दाखल आहे। सदर आरोपित पोखन साव याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने सदर महिलेचा दुसरा प्रियकर विक्रम गुप्ता
यास सुद्धा जिवेठार मारण्याचा कट रचला होता, परंतु तो पूर्ण होऊ शकला नसल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. सदर बाबत विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 281/2024 भारतीय दंड संहिता कलम 302, 364, 201, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्री जयंत बजबळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग, श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार मिथुन मोहिते, रवी वानखेडे, संजय मासाळ, किरण आव्हाड, राहुल करपे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे. पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख नेमणूक पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 3 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.